एकविराई मित्रमंडळ सारंगाव आयोजित सारंगाव ते श्री क्षेत्र कार्ला एकविरा भव्य दिव्य पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तदनंतर श्री कार्ला एकविराईची पालखी सारंगावात सुखरूप परतल्यानंतर एकविराई मित्रमंडळ सारंगावच्या वतीने भव्य दिव्य एकविराईचा महाभंडाराचा सोहळा देखील मोठ्या आनंदात पार पडला। यावेळी मंडळाच्या वतीने सांस्कृतिक लोकगीतांचा कार्यक्रम देखील मोठ्या आनंदोत्साहात पार पडला। एकविराई मित्रमंडळ सारंगाव आयोजित एकविराईच्या पालखीस सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूरदात्यांचे भव्य दिव्य जाहीर सत्कार करण्यात आले। एकविराई मित्रमंडळ सारंगाव आयोजित या एकविराईच्या पालखी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूरदात्यांचे मंडळाने आभार मानत एकविराईच्या पालखीत पायी जाणाऱ्या सर्व पदयात्र्यांचे देखील अभिनंदन व्यक्त केले। तर चला पाहूया यावेळी एकविराई मित्रमंडळ सारंगाव आयोजित श्री क्षेत्र कार्ला एकविरा भव्य दिव्य पालखी सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला असून यावेळी मंडळातील सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। प्रथम पहिले जय एकविरा। खरंच आईच्या कृपेने गावात आमच्या एक एकोभाचा होता दृष्टिकोनाचं 5वं वर्ष होतं या वर्षीचा पालखीचा आमच्या, की खरोखर गावाला एवढी साथ दिली प्रतिसाद 4 वर्षापैकी हे वर्षी बऱ्यापैकी गावाचा प्रतिसाद राहिलेला आहे। प्रथम पहिले गाववाल्यांचे धन्यवाद। तसंच आम्हाला ते वस्तू स्वरूपान एक मानधन यांच्यामुळे जो होतो पालखीचा तो सहकार्य दिलाय। प्रथम तर पहिले माझ्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली। मेहनतीचं फल आज कुठेतरी आज आम्हाला आईच्या कृपेने हे झालेलं ना। या वर्षी 5वं वर्ष आमचं होतं की प्रथमच एक महाराष्ट्राची पहिली अशी एकमेव पालखी असेल ती प्रथम ऑर्केस्ट्रा घेऊन आईच्या दरबारी गेलेली आहे। ऑर्केस्ट्राचं एक महत्व असं आहे ना, तुम्हाला काय सांगू, आज माझ्या डोळ्यातून पाणी ती एक भावनिक गोष्ट आहे की आज मी मुलांना सांगितलं की पालखीकडे जात 5 वर्षापूर्वी आज स्वप्नात आमचं एवढं पूर्ण झालं ना। एक मनात एक इच्छा होती की आईच्या दरबारी वाजत गाजत जायची, ते आज कुठंतरी आमच्या स्वप्नाने यश आलं। आईच्या एवढीच प्रार्थना की आम्हाला सर्वांना एक सुख ठेवो, हीच गावांचा एकोबा कुठेतरी राहू, हीच आमच्या आईच्या प्रार्थना। ओम साईराम, जय एकविरा। मी एवढंच बोलेन, पदयात्रा ही सर्वांची सहकार्य चालत असते आणि 4 वर्षाच्या आणि आज 5 वर्षाच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पालखीमध्ये काय काय आपण बदल घडला ते आज सगळ्यांच्या समोर आहे की 4 वर्षामध्ये आपण काय करत होतो। आज जेव्हा भव्य दिव्य कार्यक्रम आज मंडळातर्फे होते, सगळ्यांच्या सहकार्याने एक दान तर सर्वात मोठी एक गोष्ट आहे की मंडळ दानाशिवाय चालत नाही आणि त्याच्यानंतर जे सहकार्य असतो सगळ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने आज लाभत आहे। त्याच्यामुळे हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने होत आहे, कारण एवढी लोक एवढा जनसमुदाय जमवायचा आपल्याला कुठल्या तरी चांगल्या गोष्टीचं जेव्हा आपण हे करतो तेव्हा सगळ्या गोष्टी होत्या। पदयात्रेचा एक भाग झाला। पदयात्रा 3 दिवसाचा जो आपला प्रवास असतो तो कुठल्या पद्धतीने चांगला सगळा, आता माझा तोरण झाला समजा, जेवणाचा जरी झाला, बाकी सगळ्या सुविधा झाल्या, या कुठल्या पद्धतीने चांगल्या होतील याकडे मंडळाने चांगल्या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे। म्हणून आज या सगळ्या गोष्टी आपल्या समोर लोकांना चांगल्या पद्धतीने बघायला भेटत आहेत। आता दरवर्षी माझ्या परीने जे होईल ते मी मंडळासाठी आज नाही, जोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालत राहतील, माझे जोपर्यंत हे आहे तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी करत राहीन। त्यांचा एक पाठबळ माझ्याशी पाठीशी असावा। मी माझ्या परीने जेवढे होईल, जोपर्यंत मंडळाची जोपर्यंत पालखी जाईल तोपर्यंत माझा सहभाग त्याच पद्धतीचा असेल ही मी माझ्याकडनं यांना ग्वाही देतोय। ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जशी प्रत्येक वर्षी शिर्डीची वारी करतो माझ्या सर्व संपूर्ण ग्रुपला घेऊन, ती शिर्डीची वारी 8 दिवस असते, पण जे 3 दिवसाची ही आई एकविरा देवी ही पहिल्यांदा मी वारी केली आणि वारीचं खूप छान अनुभव आला की चालताना मनसोक्त आनंद, गाताना सुद्धा आनंद वाटायचा आणि सर्व पदयात्री मित्रमंडळाने आम्हाला सहकार्य केलं सर्व, आणि जाताना कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आलं नाही गावातून। आणि माझ्यासोबत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सपना पाटील या सुद्धा पालखी निघण्याच्या वेळेस आणि गावात परतल्यानंतर सुद्धा आलेल्या, पण आजच्या काही कारणास्तव त्या इथे उपस्थित राहिल्या नाहीत। एवढंच बोलू इच्छितो मी। मंडळाचं बद्दल बोलायचं झालं तर मंडळ अतिशय प्रेमळ आणि सदृढ, म्हणजे अतिशय चांगली अशी सेवा दिली। भोजन असेल, अमर पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, माझे मित्र पंकज पाटील, बालया, संदेश पाटील, आवी पाटील, आणखीन दुसरे सहकारी असतील, या सर्वांनी ह्या पालखीमध्ये स्नेहभोजन असो किंवा नाश्ता असो वेळोवेळी सर्वांना देण्याचं काम हे केलेलं आहे। तरी पुढल्या वर्षी
हा 5वं वर्ष होता, पुढल्या वर्षी आणखीन याच्यापासून चांगली सेवा देतील अशी मी त्यांच्याकडे आशा बाळगतो. 4 दिवसाची वारी केल्यानंतर परतल्यानंतर असं वाटायला लागलं की पुन्हा त्या वारीला जावं. आईची ओढ लागलेली होती, आईने बोलावणं धाडलेलं होतं, म्हणून सारंगावच्या पालखीचंच निमित्त आम्हाला मिळाला. आई एकविरा मित्रमंडळ आयोजित पदयात्रेसह भव्य दिव्य असा पालखी सोहळा आयोजित केला होता. तर तुकाराम पाटील असतील, निवृत्ती पाटील असतील, कल्पेश पाटील असतील, कल्पेश प्लस अल्पेश असेल, सँडी असेल, या सर्व त्यांच्या सर्व सहकार्यांनी आम्हाला वेळोवेळी आमच्या कार्यक्रमाला कुठे गालबोट न लागावा त्यासाठी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आयोजन नियोजन हे त्यांचं पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत एकदम चांगलं झालेलं आहे आणि यापुढे देखील ते याच्यापासून आणखीन छान करण्याचा प्रयत्न करतील अशी मी मंडळाकडे आशा बाळगतो.